त्यांनीच पाठवलं ना. त्यांचं दुर्लक्ष असल्यासारखं वाटतं कारण त्यांच्या जिल्ह्यातली प्रकरण नाही तुमच्या लक्षात येत नाही. त्या इथे या जिल्ह्याचे पालकमंत्री निश्चित आहे, परंतु ही घटना कुठे घडली आहे? फलटण मध्ये घडली. कायद्यानुसार ज्युडिशिक्शन हे वेगळं येतं दादा. आहेत रुपाली ताई, ती फलटण मध्ये घडली ना, फलटण बारामतीत येतं. मग मी बारामती लोकसभेत येतं, जिथं सुनेत्रा वहिनी उभ्या राहिल्या होत्या निवडणुकीला. तिथे त्यांची जबाबदारी आणि इथे त्यांची जबाबदारी आहे. दोन्ही जबाबदारी संपूर्ण महाराष्ट्राची विषय तो नाही. आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते जे मंत्री की तू इथं पालकमंत्रीची, तर तिथं प्रशासनाला आणि आयोगाला सांगणं, आयोग करणाऱ्याला म्हणजे तपास अधिकाऱ्याला सांगणं गरजेचं. बरोबर ताई, पण आमच्या भैयाने जे सांगितलं आता त्याला कितपत त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी रिस्पॉन्स दिला का? त्या ठिकाणी काही माहित नाही का त्यांना? त्यावेळेला म्हणजे अजितदादांना सुद्धा ती गोष्ट माहितीच आहे सगळे. कशी दादा सांगा तुम्ही मला. आता ते त्या सांगा ना कशी. जर माहित नसेल तर मग त्यांनी मंत्री राहू नये. मीडियाच्या माध्यमातून त्यांना माहित नसेल तर त्यांनी मंत्रिपदावर राहू नये की त्यांना माहिती ऐका ना ताई, दादा एक मिनिट ताई, ऐका ना. त्यांचं म्हणणं असं नव्हतं, तुम्ही वेगळं घेतलं. त्यांचं म्हणणं असं, एवढी सगळी घटना झाल्यात, कुठंतरी सिंपती ऍज अ पालकमंत्री नको, नेता म्हणून तरी कुठं तर सिंपती आई बापांकडे एखादा फोन केला असता त्यांनी तर 100% राहुल गांधींनी फोन केला. 100% सपकाळ आल्यानंतर राहुल गांधींचा फोन आला ताई, माहिती ना. आणि तिथे स्वतः उपमुख्यमंत्र्याच्या वरती ट्विट केलं ना, राहुल गांधींनी ट्विट केलंय त्यांच्या मुलीच्या फोटो सगळं. काय याच्यात बोलणार? 3 तारखेला आपल्याला जायचं. जेवढी मी तर ठरवलंय, कोणी नाही आलं तर माझी एकटीला जायची तयारी. लढायचं. आणि हा जसा दादा म्हटला ना की आमच्या पाठीशी राहा, पाठीशी नाही, सगळ्यात आधी तुमच्या पुढे आहे. आणि तिथे आपण जाऊ, आपण त्यांच्याशी बोलू. आपण गुंड नाही. आम्हाला विनाकारण तुम्ही स्टिग्मटाईज करायची गरज नाही. आणि आम्हाला तुम्ही एकच पॅरामीटर मध्ये मोजायची सुद्धा गरज नाही. गव्हाबरोबर किडे रगडण्याचा जो प्रकार आहे तो अत्यंत वाईट आहे आणि आम्हाला त्याचा तुम्ही बळी ठरवायचं काही कारण नाही. त्यामुळे एकीकडे कायद्याची लढाई लढत असतानाच दुसरीकडे आपल्याला प्रत्यक्ष रस्त्यावर तिथे उतरून त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद करत फलटणमध्ये की आम्हाला तुम्ही ही गोष्ट तुम्ही पोस्टमार्टम, एक तर तुम्ही बॉडी ज्या पद्धतीने तुम्ही वागलात, आम्ही येण्याच्या आधी तुम्हाला घाई कुठली झाली होती, हे सगळं केल्यानंतर जर आम्ही म्हणतो की आम्हाला ते इन कॅमेरा पाहिजे आहे तर तुम्ही इन कॅमेरा करत नाही. जर नातेवाईकातला एक ज्याला की तो मेडिकली साऊंड आहे, ज्याला त्याचं नॉलेज आहे,